सुंदर अशी कोथिंबीर आलेली आहे। हाय हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली इन UK या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आहे रक्षाबंधन। तर इंडियामध्ये अर्ध्या जणांची रक्षाबंधन झाली असेल, कारण अर्धा दिवस संपलेला आहे। 5 तासाचा डिफरन्स असल्यामुळे आमची सकाळ आत्ता झाली आहे। सो आज रक्षाबंधन करण्यासाठी एक्सायटेड आहे, कारण गेल्या वर्षी पण रक्षाबंधन आम्ही इथे UK मध्ये सेलिब्रेट केली होती, पण समियाने तेव्हा तिच्या डॅडाला राखी बांधली होती। पण यावर्षी तिला ऑफिशियली भाऊ आलेला आहे, म्हणजे तिचे दोन्ही भाऊ इंडियामध्ये असतात। सो तशी ऑनलाईनवाली रक्षाबंधन तर झाली होती, पण आज ॲक्च्युअलमध्ये ती रक्षाबंधन करेल। इवन बेबीचा पण फर्स्ट सण आहे, हा रक्षाबंधनच आलेला आहे आणि त्याचा फर्स्ट सण। सो सगळे एक्सायटेड तर आहोत। तर रक्षाबंधन आम्ही आज सेलिब्रेट करणार आहे। तर आमच्या रक्षाबंधनाची सुरुवातच आम्ही राखीपासून करणार आहे, कारण राखी बनवण्यापासून करणार आहे। कारण सुहाससाठी तर सुहासच्या बहिणीनेच म्हणजे ताईंने पाठवली आहे राखी, पण बेबीसाठी आम्ही काही राखी आणलेली नाही आहे। सो म्हटलं समियाला पण मजा वाटेल स्वतःच्या हाताने बनवलेली राखी, आणि बेबीसाठी पण चांगलंच आहे, म्हणजे बाहेरची विकत आणण्यापेक्षा साधी अशी सिंपल मी घरीच बनवणार आहे। तर मी राखी कशी बनवते ते तर मी दाखवते, पण त्याच्या आधी आपल्या अंगणामध्ये काय काय आम्ही लावले होते, म्हणजे धणे वगैरे पेरले होते। सो त्याने काय काय आलेले आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते। आणि इकडे सुंदर अशी कोथिंबीर आलेली आहे, बाजूला दिसत आहे पुदिना, आणि याच्यामध्ये आपलं ॲपलचं ट्री ते पण हळूहळू मोठं होते। शिवाय बाजूला समियाने त्याच्यामध्ये वाल असतात कडवे वाल, ते टोचले होते। सो ते पण यायला लागले हळूहळू। आणि इथे आणखीन कोथिंबीर लावली होती, पण समिया याच्यामध्ये सतत खेळत असते, त्याच्यामुळे थोडीशी इथे मोडलेली दिसते कोथिंबीर, नाहीतर ती पण छान बहरली आहे। तर थोडीशी कोथिंबीर आता आम्हाला हवी आहे, म्हणून आम्ही त्याच्यातून थोडी कोथिंबीर घेतली। तर अशी छान हिरवी हिरवी गार कोथिंबीर आली आहे आपला ऑर्गॅनिक, विदाउट केमिकल, ऑर्गॅनिक केमिकल। हां, तर इकडे मी राखी बनवण्याचा प्रयत्न करते। साधी सोपी बट क्यूट दिसेल अशी राखी बनवते। तर बेबीला रेड कलर खूप आवडतो, सध्या तो टॉईज बरोबर खेळण्यापेक्षा रेड कलरचा आमच्याकडे एक कपडा आहे त्याच्याबरोबर खेळत असतो। मग म्हटलं रेड कलरची राखी बनवावी त्याच्यासाठी, जेणेकरून हाताकडे लक्ष गेलं त्याचं तरी त्याला दिसेल ती राखी आणि त्याच्याबरोबर पण थोडा वेळ खेळेल। तर इथे मी प्रयत्न करते राखी बनवण्याचा। इथे मी राखी बनवते, तोपर्यंत समिया बेबी सोबत खेळतीये आणि तेवढ्यात माझी राखी बनवून होईल। अशी ही क्यूट राखी बनवून तयार आहे। कशी दिसते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। आणि आता तयारी करूया आपल्या रक्षाबंधनची।
असं बिझी बुक आहे, जेणेकरून समिया बिझी राहील. म्हणजे याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज आहे, तर या काहीशा शीट आहेत, त्याच्यामधून तुम्ही कटआउट काढू शकतात. आणि त्याला स्टिक करण्यासाठी ते वेलक्रो सुद्धा दिलेले आहे. तर हा ट्रान्सपरंटवाला बुकमध्ये लावायचा आहे आणि हा वाला त्या कटआउटमध्ये लावायचा. तर मी एक एक्झाम्पल दाखवू. तर इथे वेदर्सचे माहिती दिलेली आहे, कोणते कोणते वेदर्स असतात. तर इथे खाली त्यांनी चित्र दाखवले, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की त्या वेदरमध्ये ॲक्च्युअल काय होतं, आणि तिथे वरती नाव सुद्धा दिलं आहे. तर हे रियुजेबल आहे. तर याच्यामध्ये असे स्केच पण दिलेले आहेत 6, जेणेकरून ती ह्याच्यावरती लिहू पण शकतात. आणि त्याशिवाय त्याला इरेजर पण आहे स्केच पेनला पुढे, सो ते पण इरेज करून पुन्हा पुन्हा आपण हे बुक यूज करू शकतो. आणि समियाला स्टडी करायला खूप आवडतं, म्हणजे तिला टॉईज वगैरे घेण्यापेक्षा अशी ॲक्टिव्हिटी बुकच आवडतात, म्हणून आम्ही तिच्यासाठी तेच मागवलं. रक्षाबंधन करून झालेलं आहे, ओवाळून वगैरे झालेलं आहे. तर इथे आम्ही तयारी करतोय ती म्हणजे फोटोशूटची. तर बेबीचं पहिलं रक्षाबंधन आहे, पहिला सण आहे, तर म्हटलं थोडेसे त्याचे फोटो देखील काढावे. सो रक्षाबंधनची थीम ठेवलेली आहे, जे काही घरी साहित्य अवेलेबल आहे त्याच्यातूनच आम्ही फोटोशूट करणार आहे. सो इथे माझी तयारी अशी चालली आणि समिया मला हेल्प करते आहे. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुझा पुढचा ब्लॉग. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.